आज आपण परत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानिमित्ताने या ठिकाणी आलेलो आहे। बघू शकता की आज जे काही कामकाज चाललेलं आहे, आजपासून अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। 8 ते 14 अशा 7 दिवसाच्या कालावधीमध्ये हिवाळी अधिवेशन या ठिकाणी होणार आहे। पण पहिल्याच दिवशी 1 ते 1.5 तास हा सेशन चाललेलं, अधिवेशन चाललं, कामकाज चाललं। म्हणण्याचं तात्पर्य असं की विदर्भांच्या प्रश्नाला वाव देण्याच्या दृष्टिकोनातून जो काही करार झालेला होता आणि या ठिकाणी नागपूरला हिवाळी अधिवेशन किमान महिनाभर असावं असं वक्तव्य त्यावेळेस करारानुसार झालं होतं, पण त्याचं कुठेही पालन होताना दिसत नाही। यावेळी फक्त 7 दिवसाचं हे अधिवेशन असल्यामुळे या ठिकाणी विदर्भातले प्रश्न हाताळले जातील की नाही हे या ठिकाणी फार दुःखदपूर्ण बाब आहे आणि त्यासाठी अनेक नेत्यांनीसुद्धा या ठिकाणी अनेक त्यांच्या वक्तव्य केलेले आहेत। पण म्हणण्याचं तात्पर्य असं की विदर्भाचे जे प्रश्न आहेत त्यांचा कुठेतरी या माध्यमातून वाव मिळावा असा हा अट्टहास जो होता तो या अत्यल्प कालावधीमध्ये हा यावेळी होणार नाही अशी दुःखदपूर्ण बाब या माध्यमातून आहे। आज या ठिकाणी ज्या एक शोक प्रस्तावाच्या नंतर त्या ठिकाणी काही विधेयक मांडले गेलेत आणि त्या विधेयकाच्या नंतर हे कामकाज जे आहे 1-1.5 तासातच स्थगित करण्यात आलं। पण मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमुळे आपल्याला हा अत्यल्प कालावधी यावेळी घ्यावा लागला। पुढच्या वेळी याची आपण भर काढून घेऊ। पण म्हणण्याचं तात्पर्य असं की यावेळी विदर्भाचे जे प्रश्न आहेत ते प्रलंबित राहतील एवढं मात्र खरं। पण बघूया आणखी या 6 दिवसात नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये कुठले विषय हाताळले जातात ते। तोपर्यंत आपण उद्यापासून आपण होणाऱ्या अजून उर्वरित ज्या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये काय काय या प्रश्नांना वाव मिळतो याचंसुद्धा या ठिकाणी अवलोकन केलं जाईल। धन्यवाद। ओके दे अभी नको काढू, जास्त मेमरी जाईल त्याची।